दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेतून फिक्स डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा संदीप देशमुख या संशयितास मनमाड पोलिसांनी आज सकाळच्या सुमारास चाळीसगाव येथून ताब्यात घेतले। संशयित संदीप देशमुख याला मनमाड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मनमाड पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव देशमुख यांनी दिली। सध्या जवळपास 2.5 कोटींचा घोटाळा समोर आला असून याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली। कालच मी याच्या संदर्भामध्ये काही प्रेसच्या बांधवांना याच्यामध्ये माहिती दिलेली आहे। याच्यामध्ये मनमाड पोलीस स्टेशनला 213/24 कलम 420, 406, 409, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये जो विमा कंपनीचा माणूस होता ज्याच्याशी बँकेचं टायप झालेलं आहे त्याला मनमाडच्या टीमने चाळीसगाववरून अटक केलेली आहे। तो आता सध्या कस्टडीमध्ये आहे। आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येईल, त्याचा PCR मागण्यात येईल आणि पुढचा तपास करण्यात येईल। या संदर्भात ज्यांच्या कोणाच्या तक्रारी असेल त्यांनी समक्ष पोलीस स्टेशनला येऊन त्या द्याव्यात अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे।